राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा विषय माझ्या हातात नसून राज्य सरकारच्या हातात असल्याचं मोठं वक्तव्य नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय। ते महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी नंदुरबार येथे बोलत होते। 1 रुपया पीक विमा योजनेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याने पीक विमा योजनेत बदल करण्यात आलाय, त्यामुळे पूर्वीसारखी योजना सुरू राहील। यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर कृषी मंत्री माणिकराव पाटील काय म्हणालेत पाहूयात। काय कशा पद्धतीने शुभेच्छा देणार महाराष्ट्राच्या जनतेला? महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आहेच, परंतु नंदुरबार मधील आमच्या सर्व बांधवांना भगिनींना अत्यंत मनापासून या ठिकाणी योजनेच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो। शिवाय कामगार दिन आज म्हणून आहे, देशभरामध्ये कामगार दिन साजरा होतो, ते कामगार दिनाच्याही मनापासून शुभेच्छा आहेत। आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे, अनेक उपक्रम सुरू करणार आहोत। नंदुरबार जिल्हा आकार टाकेल आणि वेगळं काम या जिल्ह्यामध्ये उभं करण्यासाठी आमची सर्व टीम या ठिकाणी कामाला लागलेली आहे। त्यामुळे विरोधक जे आहे ते सरकारला दारावर धरतायत, तो विषय वेगळा आहे, तो विषय माझ्या अखत्यारीतला नाहीये, तो विषय राज्य शासनाच्या अखत्यारीतला आहे। त्याविषयी यथोचित वेगळा विचार केला जाईल। पीक विमा योजनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरप्रकार या ठिकाणी राज्य शासनाचे निदर्शनास आले आणि त्यामुळे त्या योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। पूर्वी सारखी योजना या ठिकाणी सुरू राहील, परंतु तेवढ्यावर न थांबता राज्य सरकारने भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षाला 5000 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात या विषयामध्ये आणि गरज पडल्यास अधिकची गुंतवणूक या ठिकाणी राज्य सरकार करायला तयार आहे। परंतु एक वेगळं शेतकऱ्यांना आधार मिळण्यासाठी एक वेगळं पाऊल या ठिकाणी राज्य शासनाने उचललेलं आहे, त्याचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।